चला मित्रांनो, आपण 10वीचा अत्यंत महत्वाचा क्लास सुरू करत आहोत. 10वीच्या पहिल्यांदा परीक्षेचं स्वरूप बघून घेऊ आपण. हं? 10वीचं आता पूर्वी जसं अनेक ठिकाणी अनेक सेंटरला कॉपी चालत होते आणि पास होणं सोपं होतं. परंतु आता मागच्या वर्षीपासून प्रत्येक वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेगवेगळ्या कारणामुळे परीक्षा अत्यंत अवघड होऊन बसलेली आहे. तर या सर्व काळामध्ये आपण गणितासारख्या अत्यंत महत्वाच्या विषयात मानानं कमीत कमी 70 ते 80 गुण घेतले पाहिजेत आपण. कमीत कमी मी कमीत कमी म्हणतोय. बर. एक विचारू हाय विचार. सर सराव संचाशिवाय म्हणजे दुसरे उदाहरण येत नाहीत का बाकीचे? सराव संच सोडून आपण परीक्षेतले उदाहरण प्रत्येक धडा संपला की लगेच आपण बोर्डाच्या परीक्षेत आलेले उदाहरण सुद्धा घेणार आहोत. आणि जेवढे शक्य इतर अपेक्षित असल इकडले तिकडले सुद्धा उदाहरण आपण घेणार आहोत. काळजी करू नका. हं? हो सर, आता पहिल्यापासून शिकवणार आहे. यस. तुम्हाला तेवढी रिव्हिजन होणार आहे. तुमचे आपण जवळपास अडीच धडा पूर्ण केला होता उन्हाळी क्लासमध्ये. अडीच. हा. मग सर त्यामुळं ते व्हिडिओ व्हिडिओ काय? ते सर व्हिडिओ डाउनलोड आहे ना, ते मग तसंच राहू द्यायचं का आता, म्हणजे पहिल्यापासून शिकवायला म्हणून? हा, पहिल्यापासून शिकवायला काळजी करू नका. हं? हो सर, माझी एक मैत्रीण जर सर झाली तयार, ती म्हणली म्हणजे आज नंबर देणार आहे सर ती मस्की सरला. हो. मला दे वाटलं तर डायरेक्ट फोन करायला सांग. चालते. हो सर. हा. तर सर्वांनी आता परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे बघा आता. गणित अत्यंत महत्वाचा आपला टर्न आहे. कसा टर्न आहे? तर 10वी नंतरच तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला भविष्यामध्ये सायन्सला जायचंय, कॉमर्सला जायचंय का आर्ट्सला जायचंय. हा. सायन्स नंतर तुम्हाला सर्व फील्ड म्हणजे कॉमर्सला जाता येते. सायन्स तुम्ही 11वी 12वी घेतलं तर तुम्हाला लगेच कॉमर्सला सुद्धा जाता येते. आणि नंतर आर्ट्सला सुद्धा जाता येते. त्यामुळं सायन्स महत्वाचा भाग आहे. सायन्स नंतर आपला कॉमर्स आर्ट्सला जाता येते. हा. आता सायन्स म्हणलं की तुम्हाला सायन्स नंतर नीट आणि जेईई परीक्षा देता येतात. जेईई नंतर तुम्हाला इंजिनिअरिंगला जाता येत असतं. ठीक आहे. आणि नीट नंतर तुम्हाला मेडिकल मेडिकल फील्ड म्हणजे नर्स तुम्हाला बनता येतं. एमबीबीएस डॉक्टर करता येते तुम्हाला. बीएमएस नंतर दाताचा डॉक्टर बीडीएस या सर्व तुम्हाला फील्ड ओपन होतात. मग ह्याच्यासाठी आपण यंदा या आपल्या या क्लासला तुम्हाला मॅथ्स म्हणजे गणित शिकवणार आहोत. इंग्लिश शिकवणार आहोत. आणि तुम्हाला सायन्स सुद्धा यावेळेस उपलब्ध करून दिले. सायन्स कशामुळं? कारण की तुम्हाला भविष्यात मेडिकल इंजिनिअरिंग नीटला जायचं असल्यामुळे तुमचं सायन्स सुद्धा पक्क होईल. ठीक आहे. तुम्हाला 3 शिक्षक आता उपलब्ध राहणार आहेत. 3 विषय उपलब्ध राहणार आहेत आपल्या क्लाससाठी. तर असा परिपूर्ण आपला क्लास भविष्यामध्ये होणार आहे. तर तुम्ही सर्वजण या क्लासला जॉईन झालात त्यामुळे तुमचं सर्वात पहिल्यांदा अभिनंदन. तुम्ही सिरियस आहात आणि तुमच्या आजूबाजूला कितीही गोष्टी काही प्रॉब्लेम असतील तर या सगळ्या गोष्टीवर तुम्ही मात करून अभ्यास करणार आहात. आणि तुम्ही जर उन्हाळ्यातला क्लास रेग्युलर केला असेल तर तुमच्यातला बदल तुम्हाला चांगला जाणवत असेल. क्लासमध्ये वर्गामध्ये किती उत्तरं देत असतात तुम्हाला, तर तुम्हाला चांगली गोष्ट लक्षात आली असेल. अक्षरा,
उन्हाळ्यामध्ये क्लास लावल्यानंतर तुम्हाला आता 10वीला एक आठवडा झाल्यानंतर तुम्हाला कसं सोपं जातंय अवघड जातंय तुमचा कॉन्फिडन्स इतर मुलं जे आहेत त्यांच्या तुलनेनं तुला उत्तर जास्त येतात का कमी येतात? सर आणि शिकवायला सुरुवात केली नव्हती. बर. अं, ओके. ठीक आहे. आता आपण पेपर कसा असतो 10वीचा गणिताचा? हम्म? तर त्याच्यात असतो गणित भाग 1 90 मार्काचा असतो. गणित भाग 2 सॉरी 90 नाही 40 मार्काचा असतो. 40 40 आणि गणिताचं प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल ते प्रॅक्टिकल असतं 20 मार्काचं. ही शाळेतले आपले गणिताचे सर देतात प्रॅक्टिकलचे 20 गुण आणि ही 40 आणि 40 80 गुण. हम्म? तर आपण हा भूमिती असतो म्हणजे गणित भाग 2 तुम्हाला माहित आहे. ह्याच्यात आकृत्या असतात, प्रमेय असतात. आकृती गणित भाग 2 मध्ये काय असते? आकृती, प्रमेय, प्रमेय, सिद्धता, ठीक आहे, सूत्र. आणि गणित भागामध्ये काय असते? संख्या असतात. संख्यावर आधारित उदाहरणं असतात. ओके. तर तुम्हाला आपण अत्यंत डिटेलमध्ये परीक्षा बोर्डाच्या परीक्षेतले उदाहरण हे सगळं डिटेलमध्ये घेणार आहोत. कोणतीही गोष्ट आपण आपण अवघ्या 48 दिवसामध्ये आपण अडीच धडा अत्यंत सोपा दमानं आपण शिकवला होता. त्यामुळे रेग्युलर क्लास करा. रेग्युलर एकही तास बुडाला नाही पाहिजे. आपल्या ट्युशनचा आपल्या क्लासचा एकही तास बुडाला नाही पाहिजे. जर नाही तास बुडाला तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. प्रत्येक गोष्ट समजल. आणि गणिताला तुम्ही नियमित असणं फार महत्वाचं आहे. गणिताच्या तासाला तुम्ही आज उपलब्ध आहेत. आज क्लास केला तर उद्या समजतंय तुम्हाला. पण पण समजा तुम्ही आज अबसेंट आहेत तर उद्या तुम्हाला समजत नाही गणिताचं. काय कशामुळं? गणिताचं एकमेकावर अवलंबून असतं. गणिताचं काय असतंय? एकमेकावर अवलंबून असतं. प्रत्येक गोष्ट एकमेकाशी जोडलेली असते गणिताची. त्यामुळं पहिली पायरी तुमची अबसेंट राहिली की पुढच्या पायरीवर थोडं अवघड जातं. परवाशी समजतंय. ओके. परंतु गणिताच्या क्लासला नियमित उपस्थित राहणं महत्वाचं आहे. मग गणितासारखा सोपा विषय अगदी कोणताच नाही. कोणताच नाही. ठीक आहे. तुम्हाला प्रस्तावना झाली. आपण आता प्रत्यक्षात आपण हे जे प्रास्ताविक समजून घेऊ. धड्याचं पहिलं नाव गणित भाग 1. गणित भाग 1 हा पहिला टॉपिक आहे. आता इथं आपल्या प्रश्न धडा बघा. आता दोन चलातील रेषीय समीकरण. दोन चल. चल म्हणजे काय? जे इंग्रजीमध्ये आपण शब्द वापरतो इंग्रजीतील गणितामध्ये त्याला आपण चल म्हणतो. कोणते इंग्रजी शब्द वापरतो? एक्स, वाय, झेड, एम, एन, ए, बी हे काय आहेत? चल आहेत. ओके. चल आहेत. आणि दोन चलातील म्हणजे या गणितामध्ये दोन दोन चल वापरतो आपण. आणि रेषीय समीकरण. रेषीय म्हणजे काय?
आणि समीकरण म्हणजे काय? आता समीकरण म्हणजे काय? दोन बाजू असतात. आता तराजूला दोन समान भाग असतात. समजा उदाहरणार्थ 7m-11 7m-11 ही काय आहे? ही समीकरण नाहीये, ही बहुपदी आहे. कारण की ह्याला ही समीकरण नाहीये. कशामुळं? ह्याला दोन बाजू असत्या. म्हणजे कोणत्या? 7m-11 बरोबर बरोबर 9. बघा आता ह्याला दोन बाजू झाल्या. बरोबरचं चिन्ह आलं ह्याला, तर ही झालं समीकरण. समीकरण केव्हा असतं? जेव्हा त्याला दोन्ही बाजू असतात, बरोबरचं चिन्ह मध्ये असतं, त्यावेळेस त्याला समीकरण म्हणायचं. पण ह्याच्यात किती चल वापरलंय? फक्त एकच चल वापरलंय, यम. एकच चल वापरले. आपल्याला दोन चल वापरायचे. म्हणजे काय? समजा 7m अधिक 8n बरोबर 0. बघा आता ह्याच्यात दोन चल झाले, m1 आणि n1. दोन चल झाले आणि समीकरण बी आहे. समीकरण सुद्धा आहे. बर, आता आपल्याला ही रेषीय आहे का ही चेक करावं लागेल आपल्याला. कसं आहे? रेषीय आहे का? रेषीय म्हणजे काय? आता तुम्हाला दोन समीकरण अजून तुमच्या समोर लिहितो मी. हा, 9x² वजा 7y² बरोबर 11. नंतर दुसरं एक समीकरण, 11a² वजा 9b³ बरोबर 27. बरोबर काय? 27. आता तुमच्या समोर 1, 2 आणि 3 उदाहरणं आहेत. 3 समीकरण दिलेत. बरोबर आहे? आता पहिलं काय समीकरण? 7m अधिक 8n. आता ह्याच्यामध्ये श्वेता आहे का? श्वेता? आहे. हा, आहे. आता पहिलं उदाहरण 7m अधिक 8n बरोबर 0. ह्याच्यात दोन चल आहेत, यम आणि यन. हो. दुसरं दुसरं बघ, 9x² वजा 7y² बरोबर 11. ह्याच्यात सुद्धा दोन चल आहेत, x आणि y. हो. परंतु ह्या हो दोन सर. चलामध्ये फरक काय? सांग बरं, पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये. पहिलं एक्स आहे आणि दुसरं वाय आहे. पहिलं समीकरण आणि दुसऱ्या समीकरणात फरक सांग. घातांक सांग, घातांक, चलाचा घातांक. 2. हा, इथं चलाचा घातांक 1 आहे, इथं यांचा घातांक, चलाचा घातांक 1 आहे. आता दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये सांग फरक काय आहे. दुसरं समीकरण, तिसरं समीकरण. दुसऱ्याचा घातांक 2 आहे आणि तिसऱ्याचा घातांक 3 आहे. शबास. म्हणजे इथं इथं घातांक 2 आहे आणि इथं घातांक, चलाचा घातांक 3 आहे. 3 आहे. आणि इथं चलाचा घातांक 1 आहे, इथं चलाचा घातांक 1 आहे. मग ह्याला 1 आहे. म्हणायचं रेषीय समीकरण. आता उदाहरण बघा. आता समजा 13x वजा 15y बरोबर 27. इथं चल दोन वापरलेत, x आणि y. बरोबर आहे. ह्याचा घातांक किती आहे? काहीच घातांक दिसत नाही, म्हणजे 1 असतो. काय असतो? 1 असतो. समजा अजूक एक, 10a अधिक वजा अधिक 10-20b बरोबर 9. हा, आता ह्याच्यात चलाचा घातांक किती आहे? a चा घातांक काहीच नाही दिसत, म्हणजे 1 आहे.
बी चा घातांक काय आहे? काहीच दिसत नाही. 1 आहे. म्हणजे हे काय आहे? दोन चलातील. घातांक 1 असल्यामुळं रेषीय. घातांक 1 आहे ना? किती आहे? 1 आहे. म्हणून म्हणून ह्याला काय म्हणायचं? रेषीय समीकरण. रेषीय समीकरण. ओके. इथं सुद्धा बघा, ए चा घातांक 1 आहे, बी चा घातांक 1 आहे. घातांक नसणं म्हणजे शून्य नाही बर का. हा. आता मला सांगा बरं तुमच्यापैकी, विवेक, एक मला दोन चलात रेषीय समीकरण सांग मला. तुझ्या समोर आता 2-3 लिहिलेले आहेत मी. 9y हा, 9y वजा 22b 9y वजा वजा 22b 22 b बी बरोबर 28 28. ओके, व्हेरी गुड. चौथं अक्षर सांग. अक्षर 8 नव्हती रे. x हा, 8x 8x वजा वजा 27 m 27m बरोबर 30. बरोबर 30. बरोबर आहे. दोन चलातील रेषीय समीकरण. व्हेरी गुड. हा, श्वेता सांग. 5x 5x माय प्लस प्लस 15 15 n n बरोबर बरोबर 25. 25. व्हेरी गुड, शब्बास. अजून कोण आहे का तुझ्या शेजारी? नाही. बर, व्हेरी गुड, शब्बास. आता तुम्हाला समजलं दोन चलातील रेषीय समीकरण. तुम्हाला केव्हाही झोपेत सुद्धा विचारलं, ए दोन चलातील रेषीय समीकरण सांग रे, एक उदाहरण, की तुम्हाला यायला पाहिजे. ओके, हो. ठीक आहे. आता तुम्हाला हे समजलं. मग आपण आता प्रत्यक्षात उदाहरणाकडे वळू आपण. उदाहरणाकडे. आता हे या पद्धतीचे परीक्षेमध्ये सुद्धा उदाहरण येतात. हा, आता पहिले समीकरण काय आहे इथं? 5x अधिक 3y बरोबर 9. 5x अधिक 3y बरोबर 9. दुसरं समीकरण 2x वजा 3y बरोबर 12. बरोबर आहे. आता जर तुम्ही नीट पाहिलं, 5x आणि 2x चल तर सेम आहे, x x. आणि इथं सहगुणक काय आहे? x चा पहिल्या समीकरणामध्ये 5 आहे. दुसऱ्या समीकरणामध्ये x चा सहगुणक किती आहे? 2 आहे. 2 आहे. x चा फक्त x बघा. हा 2 आता x झालं. आता y चा सहगुणक पहिल्या समीकरणामध्ये सहगुणक किती आहे? सहगुणक 3 3. दुसऱ्या समीकरणामध्ये y चा सहगुणक 3च आहे, तीनच. -3 आहे. हा -3 आहे. अरे ठीक आहे. म्हणजे ह्याचा अर्थ आपण एका खाली एक लिहू अगोदर. 5x अधिक 3y बरोबर 9.
हे झालं पहिलं समीकरण. 2x वजा 3y बरोबर 12. हे झालं दुसरं समीकरण. आता तुम्ही बघा y चे संगणक सेम आहेत 3 आणि 3. चिन्ह सुद्धा वेगवेगळं आहे प्लस आणि मायनस. अशा वेळेस काय करायचं? ज्या वेळेस सहगुणक सारखे आहेत 3 आणि 3 आणि चिन्ह वेगवेगळं आहे प्लस आणि मायनस, त्यावेळेस समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करायची. समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करायची. सहगुणक सेम आहेत, चिन्ह वेगवेगळे, बेरीज. पण चिन्ह सेम असेल तर काय करायचं सर? वजाबाकी. चिन्ह सेम असेल प्लस आणि प्लस, हा काही इथं समजा प्लस आहे, +3y आणि इथं +3y असं असायला लागलं, त्यावेळेस इथं बेरीजच्या ऐवजी काय करायचं? वजाबाकी. वजाबाकी. ओके, वजाबाकी. सेम चिन्ह असेल वजाबाकी करायची. आता पुढचं बेरीज करायची. मग काय करायचं बघा. आता मी पुन्हा एकदा ही दोन्ही समीकरण पुन्हा एकदा लिहितोय मी. 5x अधिक 3y बरोबर 9. 2x वजा 3y बरोबर 12. ओके, आता बेरीज करायची म्हणजे फक्त बेरीज चिन्ह लिहायचं, बाकी काहीच बदल नाही करायचं. हा चला, 5x अधिक 2x, 5x अधिक 2x 7x, 5x अधिक 2x 7x. अरे इथं बघा +3y -3y चिन्ह वेगवेगळे आहेत, कॅन्सल. +3y -3y काय होत आहे? कॅन्सल. बरोबर. 9 अधिक 12 21. म्हणजे काय आलं आपलं? 7x बरोबर 21. आता x बरोबर अक्षरा सांग काय करू पुढची स्टेप, मला नाही समजायला लागले काय करायचं. 7x विवेक सांग बरं. सर सांग विवेक. 21 छेदस्थानी 7 21 छेदस्थानी 7. काही 7 इथं छेदस्थानी नेले. x बरोबर बघा 7 कुठं होतं? 7 आणि x मध्ये गुणाकाराचे चिन्ह असतं. 7 आणि x मध्ये कोणतं चिन्ह असतं? गुणाकाराचं. काही इथं 7x म्हणलो तर 7 आणि x मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. मग 7 गुणाकारात होते तर 7 कुठे गेले नंतर? छेदस्थानी भागाकारात गेले. बघा भागाकारात गेले छेदस्थानी. बर 7 × 7 7 त्रिक 21. x बरोबर x ची किंमत 3. समीकरण आता आपल्याला 1 मध्ये किंवा 2 मध्ये ठेवावं लागेल. आपण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. x ची किंमत 3 जी आहे, x ची किंमत 3 आहे, ते समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 डबल लिहितो मी. 5x अधिक 3y बरोबर 9. डबल लिहिलं मी. आता 5 x ची किंमत किती ठेवू? 3. बरोबर आहे. आता 5 आणि x 3 मध्ये कोणतं चिन्ह असणार आहे? गुणाकार. x ची किंमत 3 ठेवली अधिक 3y बरोबर 9. 5 त्रिक 15 अधिक 3 बरोबर 9. 3y बरोबर 9. आता त्या 15चं काय करायचं? इकडं पक्षांतर करायचं. -15. 15 इथं छेद खाली लिहिले नाहीत बघा. आता 15 कुठं होतं? डाव्या बाजूला होतं, बरोबर चिन्हाच्या. मी उजव्या बाजूला घेतले. -15 दिसले का रे सर्वांना?
आता हो. 3 काय बरोबर. 15तून 9 गेले वजा 6 6 वजा 6 आणि 15ची 9 मायनस. बघा मोठी संख्या वजा आहे ना. 15 वजा 9 वजा 15. y बरोबर वजा 6 3 इकडे छेदस्थानी 3 इथं छेदस्थानी घेतले. 3 एक 3 छेदस्थानी 3 दोन्ही 6 वजा 2 3 2 6 y बरोबर वजा 2. बघा आपल्या दोन किमती आल्या. एकशे उकल काय लिहायची आता. उकल 3 कोमा ऋण 2 3 कोमा 3 आणि ऋण 2 ओके. ऋण 2. चला समजलं का श्वेता. हो सर. कोणती स्टेप नाही समजली की पटकन म्हणायचं सर मला समजलं नाही. ही डबल सांगा बरं. हो. विवेक. हो सर. हा प्रज्ञा. हो सर समजलं. अक्षरा समजलं ना. हो सर. हा ठीक आहे. आता हे 2 किंवा 3 मार्काला गणित येतं बरं का. अत्यंत सोपं आहे. शेंबड्या पोराचं गणित आहे. अत्यंत सोपं आहे. काहीच अवघड नाही. एकदा दोनदा प्रॅक्टिस केली तर काहीच नाही. असेच परीक्षेत उदाहरण येत असतात बरं का. वरून आकाशातून पडत नसतात उदाहरणं. तर हे 10वीचा पहिला चॅप्टर आहे. हो 10वीचा पहिला टॉपिक आहे. पहिला चॅप्टर. आपण उन्हाळ्यामध्ये जवळपास 2.5 धडे झाले आपले 45 दिवसामध्ये 2.5. चला आता हे सर बोर्ड बुक मधूनच घेणार आहेत ना. हा बोर्ड बुक मधूनच घेणार आहेत ना. काय म्हणली. आपलं बोर्ड बुक मधूनच घेणार आहेत ना. हो. आणि मी तुम्हाला एक बर. विचारतो. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला सर्वांना. मी सेमी इंग्लिश प्रमाणे थोडं थोडं शिकवू का. त्याचा इंग्रजी हो सर. शब्दांचा वापर करू का. हो सर. चालतंय. हो समजा आता मी हो. ह्याच्यानंतर हो समीकरण कसं वाचणार बघा. 3a + 5b = 26 आणि a + 5b = 22. विवेक असं जमल का. हो सर. हा कारण की तुम्हाला सायन्स घेतलं की तुम्हाला इंग्रजी असतं. त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट अवघड जाऊ नये म्हणून ह्याच्यानंतर मी एक प्रयत्न करणार आहे. जास्तीत जास्त इंग्रजी शब्दांचा वापर करणार आहे. चालतंय का पण सगळ्यांना. हो हो सर. श्वेता जमल ना. हो सर. हा कारण की तुम्हाला भविष्यामध्ये सायन्स घ्यायचंय आणि सायन्स हे पूर्णतः इंग्रजीमध्ये असतं. ठीक आहे. तुमच्याकडून परमिशन मिळाली त्याच्यानंतर मी जास्तीत जास्त इंग्रजी शब्दांचा वापर करणार आहे. हा आता 3a + 5b = 26 आणि a + 5b = 22. आता इथं जर तुम्ही नीट बघा 5b आणि 5b इथं जी कोइफिशियंट आहेत. 5 म्हणजे काय सहगुणक आहे. 5 हा सहगुणक आहे आणि सहगुणकाला कोइफिशियंट म्हणतात. कोइफिशियंट. आता हा 5 जो काही कोइफिशियंट आहे सहगुणक चलाचा शेजारचा अंक कोइफिशियंट आहे तो सेम आहे +5b + 5b. फक्त मागच्या गणितात आणि या गणितात फरक काय आहे तर मागच्या गणितात चिन्ह हे वेगवेगळे होते. प्लस मायनस प्लस मायनस होतं. याच्यात इथं सेम. प्लस प्लस आहे. प्लस प्लस आहे. सारखे चिन्ह असेल तर आपल्याला माहित आहे काय करायचं रे. वजाबाकी वजाबाकी. समीकरण 1 व
2ची वजाबाकी. हे नियम लक्षात ठेवा. खूप मुलांना हे माहीतच नसतं, येतच नाही शेवटपर्यंत. आपल्याला झोपेतून उठलं की तरी बी लक्षात आलं पाहिजे, सर हे प्लस प्लस आहे, वजाबाकी करा, वजाबाकी करा सर. ठीक आहे, मग एका खाली एक लिहितो. 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. a प्लस 5b इज इक्वल टू 22. आता वजाबाकी म्हणजे काय करायचं? वजाबाकी म्हणजे हे चिन्ह बदलायचे. प्लस, हे प्लस दिसायला लागले मायनस. इथं कोणतं चिन्ह नाही म्हणजे मायनस लिहायचं. वजाबाकी करायची म्हणजे चिन्ह सगळ्यांचे बदलायचे. बघा, मागच्या गणितात आपण चिन्ह बदलले नव्हते. 5 मिनिट राहिलेले आहेत. आता 3a मायनस, इथं कोणता एचा कोणता संगुणक दिसाय नाही रे, मग 1 असतो. तो कोणता असतो? 1. आता 3a मायनस 1a, 3a मायनस 1a, 3 मायनस 1 किती होतं रे? 3 मायनस 1 2, 4 2 मायनस 1 2, आणि a जशाला 2 तसं. a 3 मायनस 1 2a. आता प्लस 5b मायनस 5b काय होईल? कॅन्सल. कॅन्सल कॅन्सल 26 मायनस 22 किती होत आहे? हो 26 मायनस 22 4. 4 2a इज इक्वल टू 4. हा, प्रज्ञा सांग बरं पुढची स्टेप. a is equal to a इज इक्वल टू 4 upon 2 4 अपॉन 2. व्हेरी गुड, शब्बास. 2 बघा, 2 डिवाइड मध्ये गेले, भागाकारात गेले. डिवाइड म्हणजे काय? भागाकारात. 2 1 जा 2, बे एक बे, बे दोन्ही 4. a इज इक्वल टू, आपलं आन्सर किती आलं? a ची व्हॅल्यू किती आली? 2. 2 a ची व्हॅल्यू किती आली? 2. आता ते 2 समीकरण कशामध्ये ठेवायचं? a इज इक्वल टू 2. समीकरण बघा, हे कोणतं सोपं दिसायलंय a च मध्ये? हे दुसरं दिसायलंय सोपं. मग a दुसऱ्यामध्ये ठेवू आपण. समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवता येतं. कोणतं पण सर? हा, कोणता बी ठेवता येते. a ची व्हॅल्यू उत्तर 2 आली ना, सारखंच होतं. ती समीकरण आपण 2 मध्ये ठेवू. समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवता येईल. समीकरण 2 समीकरण 2 लिहून घेतो. a प्लस 5b इज इक्वल टू 22. आता a ची व्हॅल्यू किती आहे? 2 प्लस 5b इज इक्वल टू 2. a ची व्हॅल्यू काय लिहिली मी? 2 लिहिली. बघा, a च्या खाली लिहिली, दिसली का रे? ओके. हा, आता 5b जशाला तसं, 22 जशाला तसं. श्वेता सांग बरं, ह्या 2चं काय करू मी? श्वेता, आ ह्या 2चं काय करू? पक्षांतर शब्बास, व्हेरी गुड. सांग, इथं 2 च्या समोर कोणतं चिन्ह आहे? म्हणजे प्लस आहे. इकडे पक्षांतर केल्यास काय होईल? मायनस -2. व्हेरी गुड. पुढं तू सांग, 5b इज इक्वल टू काय होत आहे? 20 20 20. 20 हा, 20 पुढची स्टेप सांग. बी ची व्हॅल्यू काढायची मला, बी ची. छेद 5 5 काय करायचे? छेदस्थानी 5. अकाउंट अपाऊन 20 अपाऊन हा. 5. 5 20 अपाऊन 5. आपण आता Five. इंग्रजी शब्दांचा जास्तीत जास्त वापर करू.
5 वन जा 5, 5 एक 5 5, four 5 20. 25. बी ची व्हॅल्यू किती आली? 4. 4. 4 आता उकल किती आपली उकल किती आली? 2 2, आणि 4 4. 4 ओके. आता आपला टाइम संपलाय जवळपास. उद्या बरोबर 6:30ला बाकीच्या मित्रांना सुद्धा सांगा आणि माझा नंबर आठवणीनं तुम्ही देऊ शकतात. मी ग्रुपवर माझा नंबर टाकलेला आहे. हा, तो नंबर त्या विद्यार्थ्यांना लिहून द्या, तुमच्या वहीत लिहा आणि तुमच्या मैत्रिणींना मित्रांना द्या. ओके. माझा नंबर तर तुमच्याकडे आहेच, मी डबल लिहून देतो आणि रेकॉर्डिंग सुद्धा पाठवायला लागलोय बरं का. हा माझा नंबर आहे. 90 22 38 38 49. 90 22 38 38 49. उद्या 6:30ला बरोबर सर्वांनी क्लास जॉईन करा.